हाय हॅलो माय डिवाइन फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. तर माझी सोमनाथ ट्रिप झाल्यानंतर मला जात आहे कैलासपुरी हैदराबाद कटताल येथे. तर चला जाऊया मग आपण. तर आम्ही जळगावला गेलेलो होतो आणि तिथून आम्ही ट्रेन घेतली मनमाडला. मनमाडवरून आमची ट्रेन होती सिकंदराबाद. सो वी गॉट अवर ऑल सीट. म्हणजे आमची ट्रेन 9 वाजता होती. मग पूर्ण मस्त बसून गेलो आणि त्याच्यानंतर लागली होती आम्हाला भूक. मस्त घरून वेगवेगळे पदार्थ आणलेले होते सर्वांनी बनवून, छान छान टेस्टी. मग त्याचा आस्वाद सर्वांनी घेतला मस्त मनमुरादपणे. सो आमची एक इतना 5 कोच इधर से मैं आई हूँ हमारी डार्लिंग किरण बेदी को मिलने के लिए. सो खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि खूप सारी मजाही केली आणि मस्त सकाळ झालेली होती आणि फायनली आम्ही इकडे पोहोचणार होतो आमच्या स्पॉटला. तर त्यापूर्वी मस्त ब्रेकफास्ट केला. देन वी डिड ऑल युअर मेडिटेशन अँड माय डिअर फ्रेंड्स, फायनली माझा तो डिअर स्पॉट आलेला आहे. तर आम्ही मस्त स्टेशन येण्यापूर्वी मस्त रेडी झालो आणि आमचा स्पॉटही आलेला होता. तर येस, तुम्हाला कडतालला जायचं असेल तर ऑब्वियसली तुम्हाला कॅब बुक करावं लागेल. इट इज 50 किलोमीटर्स फ्रॉम दिस स्टेशन ॲक्च्युली. तर आमची कॅबही आमच्याजवळ आलेली आहे आणि ऑब्वियसली तेलंगणा राज्यामध्ये आम्ही पोचलो होतो आणि तिथे मस्त वंडर करत होतो. तर आमचा प्रवास हा सुरू झाला मस्त. आणि ऑब्वियसली तुम्ही साऊथमध्ये असणार आणि तुमच्या मराठी गाणे वाजत असणार तर काही बात नाही. तर असं पूर्ण आमचं गाणे वाजत मस्त 1 तासाचा प्रवास खूप सुंदर असा आरामदायी झालेला. मी पहिल्यांदा इथं व्हिजिट केलेली होती. हे माझा ड्रीम प्लेस होतं. तर माझ्या ड्रीम प्लेसला मी जेव्हा व्हिजिट केली, सिरियसली गाईज आय गॉट टू मच हॅपी. तर हे आहे कैलासपुरी. हे पिरॅमिड आध्यात्मिक संस्था चळवळीतील सर्व पिरॅमिड ध्यान साधकांसाठी मक्का आहे आणि इथे जगातील सर्वात मोठा ध्यान पिरॅमिड आहे. येस, महेश्वरा महापिरॅमिड आणि पत्रीजी शक्तीस्थळ, पत्रीजींची शाश्वत समाधी इथं आहे. तर याला कैलासपुरी म्हटलं जातं. तर फायनली आमची जिथं राहायचं होतं ह्या स्टेमध्ये आम्ही इकडं पोचलो आणि ऑब्वियसली इथं तुम्ही गेल्यावरती खूप सुंदर असा इथं रूम्स मिळतात तुम्हाला राहायला. खूप सुंदर असा परिसर आहे अँड जस्ट इट इज अंडर 500 रुपीज यू गेट स्टे हिअर. आणि तुम्ही बघू शकतात की ते सुंदर असा स्वतःचा सेपरेट तुम्हाला इथं काउच मिळतो, जसं की तुम्ही ट्रॅव्हलमध्ये प्रवास करता तसं. त्यानंतर आम्ही मस्त फ्रेश झालो आणि आता आम्ही जात आहोत जेवायला, कारण की खूप भूक लागलेली होती. दुपारची वेळ झालेली होती ऑलमोस्ट. सो लेट्स एक्सप्लोर विथ मी. तर तुम्ही जेव्हा जेवायला इकडे जातात ना, तर इकडे पिरॅमिड आहे. पिरॅमिडच्या अगोदर शक्तीस्थळ आहे पत्रीजी सरांचं आणि तिथं तुम्ही जेव्हा मेडिटेशन करतात आणि पिरॅमिडमध्ये शक्तीस्थळजवळ, तर माय गॉड, यू नॉट इन युअर झोन. तुम्ही खूप वेगळ्या ट्रान्समध्ये जातात की हाय स्पिरिच्युअल एनर्जी आहे इथं आणि खूप सुंदर असं पवित्र स्थळ आहे. तर आपल्याला माहिती आहे की दख्खन पठारावरील खडकांनी वेढलेलं आणि 4000 एकर राखीव जंगलाने घेरलेलं कैलासपुरी एक पवित्र तीर्थस्थान आहे, जिथून रहस्यमय पृथ्वी ऊर्जा रेषा जातात ध्यान करण्यासाठी आणि स्वतःच्या अंतर्मनात खोलवर जाण्यासाठी आणि अनंताचा अनुभव घेण्यासाठी. हे सर्वात योग्य ठिकाण आहे. तर हे शक्तिशाली आणि शांततापूर्ण आरोग्यदायी केंद्र आहे. आणि की तुम्हाला बुक स्टोअर आहे. तर यू कॅन परचेस एनिथिंग देअर. मीन्स सगळ्या प्रकारचे बुक्स इथं तुम्हाला मिळतात. आणि तुम्हाला माहिती का, इथे नॅशनल इंटरनॅशनल लोक इथं येतात. कैलासपुरी हे जगातील आध्यात्मिक साधकांना त्यांच्यातील आध्यात्मिक ज्ञानाची नैसर्गिक क्षमता शोधण्याच्या प्रयत्नात आवश्यक पायाभूत सुविधा आणि सोयी उपलब्ध करून देते. तर इथलं आहे हे अन्न प्रसादालय. तर यस, इथं तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला मस्त छान असं सुंदर पौष्टिक भोजन इथं मिळते.
सो आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडं एक्सप्लोर करायला निघालो बिकॉज इट इज माय फर्स्ट टाईम ना. तर येस, अगोदर बाकीचे लोक इथं येऊन गेलेले होते तर त्यांनी मला मस्त छान एक्सप्लोर करवलं. आणि तुम्हाला माहिती काय, इथं पार्वती पिरॅमिड पण आहे आणि इथं स्टे करायलाही भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर असं इथं म्हटलं जातं की आदिशंकराचार्य जी आहेत त्यांनी ते ध्यान केलेलं होतं. तर ऑब्व्हियसली तुम्ही विचार करू शकतात की इथे किती जागृत स्पिरिच्युअल हाय एनर्जी आहे दॅट विल फील देअर. तर हे आहे पार्वती पिरॅमिड. तर आमचा मस्त पूर्ण खानदेशचा ग्रुप होता. वी क्लिक्ड लॉट पिक्चर्स, वी कॅरी अ लॉट मेमरीज देअर. आणि हे जे स्टोन किती सुंदर असं स्ट्रक्चर आहे इथं. मीन्स तुम्ही जेव्हा इथं जाणार तर ऑब्व्हियसली तुमचं रिटर्न होण्याचं मनच नाही होणार. आणि अशा ठिकाणी तुम्ही सर्वांनी जायला हवं असा हा प्लेस आहे. सो आम्ही आता इथं चाललो आहोत. सो मी रेडी डॉन लेके जा रही ना. आदिशंकराचार्य वर बसले ते असं सांगताय. तर मी फक्त किरण बेदीला फॉलो केला आम्ही. आणि यस, आम्ही इथं सगळेजण बसलो मेडिटेशनला. खूप सारे फोटोही क्लिक केले. आणि जेव्हा आम्ही इथं बसून मेडिटेशन करत होतो ना, सिरियसली ज्यांना मेडिटेशन जमत नाही ना त्यांनी अशा ठिकाणी जायला पाहिजे. तुमचं इन्स्टंटली ध्यान लागेल तुमच्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये. तुम्ही स्वतः प्रवेश करणार आणि विल मोर अँड मोर अबाउट युअर सेल्फ देअर. तर नक्की सर्वांनी तुम्ही जायला पाहिजे असा हा प्लेस आहे. सर्व फॅमिली मेंबर्सने जायला पाहिजे. खूप सुंदर असा हा स्पॉट आहे. म्हणजे माझा हा फेवरेट झाला आहे फॉर एव्हर. आता तुम्हाला माहिती का मी कुठं जात आहे? यस, जिथं पत्रीजी सर राहत होते त्या व्हिलामध्ये आम्ही जात आहोत. आणि तिथं त्यांची मेमरीज आहे. तिथं ध्यानही होतं. तर चला आपण तिकडे जाऊया. आणि हा आहे सर्वात मोठा जगातला मोठा पिरॅमिड जिथं 6,000 लोक बसून ॲट अ टाईमला ध्यान करू शकतात. आणि तुम्हाला माहिती का इथं 2,000पेक्षा मोफत आध्यात्मिक इथं सत्र झालेले आहेत. 8 दशलक्ष अन्न दान झालेलं आहे. तर जेवण दिलं जातं. 36 भव्य आध्यात्मिक कार्यक्रमांचं इथं आयोजन झालेलं आहे. 20 लाख ध्यानकर्त्यांनी इथं ध्यान केलेलं आहे. आणि दरवर्षी डिसेंबरमध्ये इथं खूप मोठा प्रोग्राम होत असतो. तर चला आपण जाऊया आतमध्ये. हे आहे पत्रीजी सरांचा जे घर आहे, व्हिला आहे. इकडं खूप मस्त एरिया आहे. तर जेव्हा तुम्ही आतमध्ये जाणार ना तर तुम्हाला एक शांतता, एक वेगळाच अनुभव इथं तुम्हाला मिळेल. जेव्हा तुम्ही इथं एंटर करणार तेव्हा तुम्ही वेगळ्या झोनमध्ये जाणार. आणि तुम्ही बघू शकता तिथं सरांची खूप सारे मेमरीज इथं आहेत. सरांचं बेड आहे इथं. तर इथं तुम्ही जेव्हा जातात तिथं लोक ध्यान करण्यासाठी येतात. तर इथंही तुम्ही जेव्हा ध्यान करतात ना, सिरियसली तुम्हाला बाहेरचं जगाशी म्हणजे कळणारच नाही. तुम्ही स्वतःच्या आतमध्ये खूप जास्त डीपमध्ये उतरणार. तर इथं जेव्हा तुम्ही जाणार तर खूप जास्त टाईम स्पेंड करा अशा ठिकाणी. जास्तीत जास्त एनर्जी घ्या. अँड ऑब्व्हियसली पत्रीजी सर म्हणतात की युअर ब्रीथ इज युअर गुरु ओनली. तर फॉलो युअर सेल्फ ओनली अँड डू मेडिटेशन, स्प्रेड मेडिटेशन. आणि इथं नक्की जा. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार. सिरियसली मला हे प्लेस खरंच खूप आवडलं आहे. कारण की मी जेव्हा इथं मेडिटेशन करत होते ना, माझा खरंच खूप वेगळा अनुभव होता इथला. आणि खरंच खूप सुंदर वाटलं इथं. तर ज्यांना खरंच जाणून घ्यायचं स्वतःला आणि डीप जाणून घ्यायचं आहे अबाउट मेडिटेशनला, सो यू मस्ट विजिट दिस प्लेस. मीन्स अवेसम आहे. आणि त्याच्यानंतर सगळं आमचं मेडिटेशन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. मस्त ट्री हक केलं. इतकं सुंदर नेचर आहे इथं. म्हणजे इतकं सुंदर वाईब आहे इथं की यू विल नॉट बिलीव्ह हिअर. इतकं सुंदर वाटतं इथं बघायला सगळ्याच गोष्टी. आणि खूप असं युनिक पद्धतीनं आहे.
या प्लेसविषयी जितकं बोलावं तितकं कम आहे. आणि आपल्याला माहिती आहे की फार वर्षापूर्वी तत्कालीन जे महान ऋषीमुनी होते त्यांना ध्यान तंत्र शिकवण्यासाठी महेश्वरांची गरज होती. हजारो वर्षापूर्वी मानवजातीला आनापानसतीचं अद्वितीय ध्यान तंत्र शिकवण्यासाठी पतंजली आणि बुद्धांची गरज होती. आणि ह्या 21व्या शतकात पिरॅमिड आध्यात्मिक संस्था चळवळ निर्माण करण्यासाठी आणि पिरॅमिड ऊर्जेसह आनापानसतीचं अस्सल प्राचीन ध्यानतंत्र या 3 दशके अविरतपणे शिकवण्यासाठी एका पत्रिजी सरांची गरज होती. त्यांनी पूर्ण विश्वासाठी इतकं कार्य केलेलं आहे की मीन्स शब्द नाही आहे त्यासाठी. आणि पत्रिजींनी 24 जुलै 1922 रोजी कैलासपुरी इथे ना महापरिनिर्वाण स्वीकारला आणि त्यांच्या पार्थिव देहाला शक्ती स्थळात कायमस्वरूपी दफन करण्यात आलेलं होतं, म्हणून त्याला आपण शक्तीस्थळ म्हणतो. तर आता आपण पिरॅमिडमध्ये जाऊया. तर हा आहे महेश्वरा महापिरॅमिड. एक अद्वितीय वैश्विक रचनेचा भाग म्हणून बांधण्यात आलेला आहे आणि तो ध्यान ऊर्जेचं वैश्विक प्रतीक असलेल्या भगवान शिवाला समर्पित आहे. शिव आणि महान सिद्धांचे निवासस्थान असलेल्या पवित्र कैलास पर्वताशी त्याचा एका ध्यानात्मक ऊर्जा संबंध असल्याचं मानलं जातं. जेव्हा तुम्ही पिरॅमिडच्या आतमध्ये ध्यान करता तर ते ध्यान तिप्पट आणि अधिक गहन आणि शक्तिशाली असतं. तर महेश्वरा पिरॅमिडच्या आत 24 तास ओम हा वैश्विक नाद वाजवला जातो आणि दर तासाला ध्यान केलं जातं. यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जा कंपनांमध्ये प्रचंड रोग बरे करण्याची शक्ती आहे आणि त्यामुळे संपूर्ण पृथ्वीग्रहावर एक अनोखा सुसंवाद निर्माण होतो असा विश्वास व्यक्त केला जातो. तर बिफोर एंटरिंग द पिरॅमिड तुम्हाला एंट्री करावं लागते. अँड देन दिस भव्य दिव्य आतमध्ये जे तुम्हाला दिसते हा किंग चेंबर आहे. तर इथं तुम्ही जेव्हा ध्यान करतात तर तुम्ही वेगळ्या स्टेजला जातात आणि 20 एकर नैसर्गिक परिसरात दिमागदारपणे वसलेला हा महेश्वरा महापिरॅमिड हा आजपर्यंतचा जगातील सर्वात मोठा ध्यान पिरॅमिड आहे, जिथे एका वेळी मीन्स हजारो व्यक्ती आरामात ध्यान करू शकतात. तर पौर्णिमा आणि अमावस्येच्या वेळेस तर हे पिरॅमिड रात्रभर ओपन असतात. तुम्ही 24 तास इथं ध्यान करू शकता. तर इथं बाबाजी केव्स पण आहे, जे तुम्ही जाऊन ध्यान करू शकता. इथं हा आहे क्वीन चेंबर आणि त्याचा वरचा जो भाग येतो तो किंग चेंबर असतो. तर इथं आणि ते लिफ्ट पण आहे. येस ऑब्विसली. तर तुम्ही आरामात जाऊ शकतात. आणि जेव्हा तुम्ही इथं ध्यान करतात ना इथं तिप्पट एनर्जी तुम्हाला मिळते. तुम्ही वेगळ्या ट्रान्समध्ये जातात. सो आम्ही इथं बऱ्याच वेळ बसलो ध्यान करण्यासाठी. खूप मस्त वाटलं आणि खूप मजाही आली. आणि मी लास्ट टाईमला पिरॅमिड बेंगलोर व्हॅलीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता, तरी तुम्ही हा पिरॅमिड बघितला असेल. तर तो दुसरा पिरॅमिड आहे आणि हा जगातला सगळ्यात लार्जेस्ट मोठा पिरॅमिड आहे. तर जेव्हा तुम्ही मेडिटेशन करतात पिरॅमिडमध्ये तुमचं ध्यान खूप वेगळ्या लेवलला लागते आणि तुम्ही वेगळ्या ट्रान्समध्ये जातात. तर नक्की अशा प्लेसेसला व्हिजिट करायला पाहिजे विथ युअर फॅमिली मेंबर्स. तुम्हाला अजून ह्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट मी. आय विल प्रोव्हाइड ऑल द लिंक्स देअर. अशा प्रकारे आमच्याकडे जेवढा टाईम मिळत होता आम्हाला तेवढा आम्ही जास्तीत जास्त इथं पूर्ण एक्सप्लोर केला. सगळ्या ठिकाणी आम्ही बसलो, ध्यान केलं. खूप अविस्मरणीय असा हा दिवस होता माझ्या आयुष्यातला. मीन्स PSSSM या संस्थेला तुम्ही सर्वजण जॉईन करा. आणि यस इथं शक्तीस्थळ जे बांधलं जात आहे त्याला तुमच्याकडनं काही डोनेशन मिळत असेल तर खूप चांगली ग्रेट गोष्ट आहे. मी लास्टला त्यांचा स्कॅनर ॲड करते इथं, किंवा त्यांच्या वेबसाईटलाही जाऊन तुम्ही करू शकतात. तर यस त्याच्यानंतर आम्ही ना लायब्ररीकडे इकडे व्हिजिट केली. मस्त सरांशी भेटलो, खूप साऱ्या गप्पा केल्या. त्यांनी खूप सारं आम्हाला वेगवेगळं नॉलेज दिलं. आणि हे आहे बुक स्टोअर. तर इथं तुम्हाला पिरॅमिड्स एव्हरीथिंग बुक सगळं इथं तुम्हाला मिळून जाईल, जे की तुम्हाला खूप मदत करेल तुमच्या विजडममध्ये. प्रकारे छान दिवस स्पेंड केल्यानंतर मस्त भोजन केलं. आणि या अमावस्या होती त्यावेळेस आम्ही जेव्हा गेलेलो होतो मस्त पूर्ण मून बघितला आम्ही. आणि तेव्हा मेडिटेशन करता तुम्ही खूप जास्त पॉवरफुल होतं तुमचं ध्यान ह्या पिरियडमध्ये. तर चला मग जाऊया आपण आपल्या रूमकडे. बाय बाय. मी हे हम सब फ्रेश झालं. रात्री माझा क्रेविंग झालं कॉफीचा प्यायचा. तर मस्त रात्री मी कॉफी पिली. खूप सुंदर आहे तिथं सर्व. तर नक्की तुम्ही अशा ठिकाणी जा आणि एक्सप्लोअर करा. अँड
स्प्रेड मेडिटेशन, डू गुड, शाकाहार बना, ध्यानी बना, ध्यान शिकवा, ध्यान करा आणि प्लीज सत्संगला नक्की जॉईन करा. खूप सारे त्यांचे सेशन्स ऑनलाईन फ्रीमध्ये होत असतात. तर प्लीज गाईज डू विजिट देअर. PMC चॅनल आहे, PMC हिंदी आहे, त्यांचा PMC ॲपही आहे, तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि एनी टाईम एनीवेअर यू कॅन डू द मेडिटेशन. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आम्ही कुठं जात आहोत नेक्स्ट मॉर्निंगला ते बघूया. आणि आहे पत्रीची शक्तीस्थळ, याचं डोनेशन, तर तुम्ही इथं गो थ्रू करू शकतात आणि ऑनलाईनलाही सर्च करू शकतात. आणि द पिरॅमिड स्पिरिच्युअल ट्रस्ट, तर स्कॅनर आहे, तर दिलेले नंबर्स पण आहेत, तर प्लीज गो थ्रू इट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लॉट्स लव फ्रॉम माय साईड. स्प्रेड पॉझिटिव्हिटी, डू गुड, love yourself. Thank you.